नमस्कार, मी विनायक सावंत. आज तात्काळ लाईव्ह येण्याचं कारण अतिशय आनंदाचं आहे. कारण गेले 2 वर्षापासून आपण सतत प्रयत्न करत होतो. तो म्हणजे माय सेवा केंद्र, सेतू किंवा CEC सेंटर किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी आपण आपल्या आवश्यक असणारे दाखले काढण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांचे दाखले, शैक्षणिक दाखले यासाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी आपण जातो. त्यावेळेस आपल्याला जो त्रास होत होता, मानसिक त्रास असेल, आर्थिक त्रास असेल, आर्थिक लूट असेल, एजंटकडून होणारा त्रास असेल, या संदर्भात अनेक वेळा मी लाईव्हच्या माध्यमातून, फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आपणाकडे तक्रार केली होती. तर ह्या संदर्भात आज आपणाला आनंदाची बातमी सांगायची आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे आपण तक्रार अनेक वेळा केल्या होत्या. त्या तक्रारी संदर्भात सुद्धा शासनाकडून दखल घेण्यात आली होती. त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यावेळेस निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून सर्व विभागीय अधिकारी, त्याचबरोबर सर्व तहसीलदार साहेब असतील, यांना योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या संदर्भात गेली 2 वर्षापासून संबंधित तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल सोलापूर जिल्ह्यातील, या ठिकाणी माझा सतत पाठपुरावा सुरू होता. आणि गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा माय सेवा संदर्भात सुद्धा असेल, आधार केंद्र संदर्भात असेल, या संदर्भात सुद्धा मी अनेक वेळा लाईव्ह येऊन त्या संदर्भात लोकांना माहिती दिलेली आहे. म्हणजे एखादी लढाई ही लोकशाही मार्गाने आपण करत असतो त्यावेळेस त्याला 100% यश मिळतं. त्याला थोडा वेळ लागतो, कालावधी लागतो, परंतु त्याला 100% यश मिळतं. हे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि मी अगोदरच्या लाईव्हमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की आजची जी तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगणार आहे की सोलापूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब, आशीर्वाद साहेब यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने एक निर्णय घेण्यात आला की त्यांनी एक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू किंवा CEC सेंटर असतील तर यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी एक QR कोड स्कॅन सिस्टीम आणलेली आहे. आणि हा जो अभिनय उपक्रम त्यांनी जो राबवलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो, मनपूर्वक हात जोडून त्यांचे आभार व्यक्त करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम त्यांनी घेतला आणि ह्या उपक्रमाचा एक असा काल जो उपक्रम सुरू केला त्यांनी, QR कोड चालू केला त्यांनी, तर त्या संदर्भात 13 फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशीच 8 तक्रारी त्या QR कोडच्या माध्यमातून नोंदवल्या गेल्या. आणि ह्या तक्रारीच्या नोंदवल्या गेल्यानंतर त्यातील एका तक्रारीचा अर्जदारांना त्या संदर्भात निवारण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि इतर ज्या काही 7 तक्रारी आहेत त्या संदर्भात प्रत्यक्ष चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांच्याकडून निर्देश देण्यात आलेला आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, माननीय आशीर्वाद साहेब यांचे आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण ही सिस्टीम आणली. QR कोड जो आहे तो प्रत्येक आधार सेंटर असेल, माय सेवा केंद्र असेल, सेवा केंद्र, सेतू असेल किंवा आपले सरकार केंद्र असेल, ह्या ठिकाणी तो लावणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, अशा ठिकाणी सुद्धा तलाठी कार्यालय असेल, मंडलाधिकारी कार्यालय, ह्या ठिकाणी सुद्धा तो QR कोड लावणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता इथून पुढं ह्या माध्यमातून कुठल्या तक्रारी तुम्ही हे करू शकता. कारण लक्षात घ्या, अनेक वेळा लोक पत्रव्यवहार करते ते कुठलीही दखल घेतली जात नाही. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो हा एक अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवला त्याबद्दल अतिशय मनपूर्वक पुन्हा एकदा त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि ज्या लोकांनी ह्यासाठी तक्रार केल्या असतील, ज्या लोकांनी यासाठी प्रयत्न केले असतील, ह्या लोकांचे सुद्धा ह्यात मोठे योगदान आहे, लक्षात घ्या. त्यामुळेच प्रशासनाला जाग आली की आपण सुद्धा अनेक लोकांनी तक्रार येत आहे, त्यामुळे आपण सुद्धा या संदर्भात काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊल उचललं. ह्या माध्यमातून सिस्टीम कशी आहे तर तुम्हाला त्या QR स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याच्या एक डॉक्स फाईलमध्ये तुम्हाला नेलं जातं आणि त्या फाईलमध्ये मग तिथं तुम्हाला ते फिल करायचं, भरायचं आहे. त्यामध्ये असं येतं की आपले सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र किंवा मदत कक्ष, आपले सरकार सेवा किंवा सेतू केंद्र, मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, आपले सरकार सेवा किंवा सेतू केंद्राबाबत तक्रार नोंदवणे. त्यामध्ये 1 नंबरला तुमचं म्हणजे अर्जदाराचं नाव, 2 नंबरला अर्जदाराचा मोबाईल नंबर, 3 नंबरला अर्जदाराचे गावाचे नाव, 4 नंबरला तालुका, 5 नंबरला आपली तक्रार आपले सेवा केंद्र की सेतू केंद्राबाबत आहे, म्हणजे आपली सेवा केंद्राबाबत आहे का सेतू केंद्राबाबत आहे. आपले सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र यातलं एक निवडायचं. त्यांचा 6 नंबरचा मुद्दा असा आहे
कोणत्या गावातील किंवा शहरातील आपले सेवा केंद्र किंवा सेतू केंद्राबाबत तक्रार आहे त्या गावाचं नाव तिथं नोंद करायचं. 7 नंबर, अर्जदार यांनी मागणी केलेला दाखला किंवा इतर सेवा, म्हणजे कुठलीही तुम्ही अर्ज मागणी केलता किंवा दाखला मागणी केलता तो तिथं नमूद करायचा. 8 नंबरमध्ये अर्जदार यांनी अर्ज केल्याची तारीख तिथं नमूद करायची. 9 नंबरमध्ये दाखला प्राप्त झाला आहे किंवा नाही, झाला असेल तर होय आणि नसेल झाला तर नाही. त्यानंतर 10 नंबर, दाखला प्राप्त झाला असेल तर मिळाल्याची तारीख, दाखला तुम्हाला दिला असेल तर मिळाल्याची तारीख. 11 नंबर, अर्ज दाखल केल्यानंतर दाखल्यासंदर्भात आपल्या मोबाईल नंबरला SMS येतो का, म्हणजे तुम्ही जर एखादा दाखला अर्ज केला तर तुम्हाला SMS आला पाहिजे त्या नंबरला जे तुम्ही रजिस्टर केलेला आहे. येत असेल तर आला असेल SMS तर होय म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. 12 नंबर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयामध्ये सर्व दाखल्याचे दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात आले आहे किंवा नाही, आले असेल लावला असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. 13 नंबर, केंद्र चालकाने दाखल्यासाठी योग्य शुल्क आकारल्याबाबत ऑनलाईन शासकीय पावती दिली आहे की स्वतःकडे तयार केलेली पावती दिली आहे, म्हणजे ऑनलाईन पावती असते ही तुम्ही योग्य शुल्क असतं ते ऑनलाईन प्रिंट निघते ती दिली का त्यांच्या स्वतः जवळची दिली ती तुम्हाला ते सांगावं लागणार. 14 नंबर, दाखला आपण स्वतः सेतू कार्यालयाकडून घेतलेला आहात का एजंटकडून घेतलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्वतः सेतू कार्यालयाकडून घेतलेला आहे दाखला का एजंट मार्फत घेतलेला आहे, तसं असेल तर स्वतः घेतला असेल तर स्वतः आणि त्यातरी एजंट तिथं नमूद करायचं. 15 नंबर, एजंटने आपल्याकडून जास्त प्रमाणात शुल्काची मागणी केली आहे का, एजंटने केली असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. एजंटचे नाव व मोबाईल नंबर तिथं टाकायचा, कोण एजंट आहे तर मोबाईल नंबर टाकायचा. तक्रारीचे संयुक्तरित्या कारण 17 नंबरमध्ये, त्यामध्ये केंद्र चालकाचे वर्तणूक कसं आहे तुमच्याबरोबर, नियमापेक्षा अधिक रकमेची मागणी केली का, दाखला देण्यास विलंब लावलाय का, सेवा देण्यास विलंब लावलाय का, एजंटचा हस्तक्षेप आहे का, अशा प्रकारचे त्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे आज आपण ह्यासाठी सतत महाराष्ट्र राज्यातील सर्व माहिती सेवा केंद्र असतील, सेतू केंद्र असतील, आपले सरकार केंद्र असेल, सी सेंटर असेल, ह्या केंद्रामार्फत नागरिकांची होणारी आर्थिक लूट, नागरिकांना दिला जाणारा मानसिक त्रास व शासकीय नियमाचे उल्लंघन यावरती योग्य उपाययोजना करण्याबाबत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आजच्या ह्या QR कोडच्या सिस्टीममध्ये तक्रारीमध्ये केलेला आहे. त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून नागरिकांना आता आव्हान आहे की आपण माहिती सेवा सेतू केंद्र असेल, सी सेंटर असेल यांच्याकडून जर तुम्ही एखाद्या आवश्यक दाखले घेत असता त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला जर त्रास होत असेल, आर्थिक लूट होत असेल, मानसिक त्रास होत असेल किंवा एजंट त्यामध्ये तुमच्याकडून लूट करत असतील तर तुम्ही तिथे डायरेक्ट त्यांचं नाव मोबाईल नंबर देऊ शकता, त्यांच्याविषयी तक्रार करू शकता QR कोड करून तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधून. लक्षात घ्या, हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येतं की एखादी लढाई आपण लढत असतो त्यावेळेस त्याला थोडं वेळ लागतो, परंतु चांगले अधिकारी असतील तर 100% त्या लढाईला यश मिळतं, हेच या माध्यमातून समोर येतं. त्यामुळं सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल, ती प्रत्येकाने त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, तिथं उतरलं पाहिजे. आपण सतत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही माझे कुठलेही लाईव्ह आतापर्यंतचे काढा, यूट्यूबचे असतील, फेसबुकचे असतील, तो माझा व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आपण किती त्यासाठी धडपडतो, प्रयत्न करतो, पत्रव्यवहार करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज ही अतिशय आनंदाची बाब आहे सोलापूर जिल्ह्यातील की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आज जनतेचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी जो एक चांगला प्रयत्न सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि ह्या पद्धतीने आणि सामाजिक काम करत राहीन. त्या संदर्भात कुठल्या शंका असेल काय असेल तर मला व्हॉट्सअप करा 9403 87 48 85. पुन्हा एकदा माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो 9403 87 48 85. या व्हॉट्सअपला तुम्ही तुमच्या काय तक्रार असेल तर तुम्ही मार्गदर्शन माझ्याकडे घेऊ शकता. परंतु आता माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्याची गरज लागणार नाही, कारण ऑलरेडी ह्या विषयासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. आपण त्या QR कोडचा वापर करावा, आपल्या तक्रारी तिथे दाखल कराव्या. 100% तुम्हाला तात्काळ त्या तक्रारी संदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेब सेतू विभाग तुम्हाला न्याय देईल हीच अपेक्षा. आणि जर तिथे तुम्हाला न्याय मिळत नसेल, विलंब लावला जात असेल, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तर तुम्ही 100% मला संपर्क करू शकता. आपण त्यासाठी लढाई 100% लढू हीच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.